नमस्कार. आज भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेबद्दल आत्ता जी माहिती आपल्याला आदरणीय राहुलजी नार्वेकर यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते आणि सर्व पत्रकारांचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करते. महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून पूर्ण देशाचे लोक बघत असताना आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर जर विचार केला आणि राज्याच्या बाहेर जर आम्ही कुठे गेलो तर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन काम करत होते, पण आता मात्र मला दिसतंय की लोक मला प्रश्न विचारतात किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आणि इव्हन तुम्हाला पत्रकारांना विचारत असतील की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय. ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जे आघाडीचं सरकार आलं त्या आघाडीच्या सरकारने सत्तेमध्ये आल्यानंतर जनतेच्या हिताच्या मार्गावर मार्गक्रमण करायला पाहिजे होतं. जे सत्तेमध्ये इतके अनुभवी लोक, इतके लोकांमध्ये काम करून अनेक वर्ष राजकारणात असणारे लोक आहेत, त्यांनी तरी जनतेची नाडी माहीत असताना जनतेला आवश्यक अशा योजना राबवणं अपेक्षित होतं, पण असं कुठेही होताना दिसत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम महत्त्वाचा राजकीय असा विषय जो महाराष्ट्रामधल्या बहुजनांना, ओबीसींना सर्वात मोठ्या अंधकारामध्ये लोटणारा असा निर्णय या महाराष्ट्र शासनाच्या काळामध्ये झाला, तो म्हणजे ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. ओबीसीचं आरक्षण हे स्थगित झाल्यानंतर रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये देखील जर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाकांक्षी पावलं उचलली असती तर ओबीसीचं आरक्षण वाचू शकलं असतं. ओबीसीच्या आरक्षणामध्ये एम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भामध्ये सतत न्यायालयाकडून मागणी होत असताना देखील, आयोगाची स्थापना करून आयोगाला पुरेसा निधी देण्याची आवश्यकता असताना देखील सरकारने 15 महिन्यामध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या आणि त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. त्यामुळे यापूर्वीही मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की या सरकारला ओबीसीचं आरक्षण असुरक्षित करायचं की काय, ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणायचं की काय, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मनामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण संरक्षित नसताना एक अध्यादेश काढून, कारण ओबीसीचा आक्रोश आला, ओबीसी रस्त्यावर उतरला, लोकांनी चक्काजाम केले, लोक स्वतःहून वेगवेगळ्या ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या, यानंतर एक अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित करण्याचे पावलं उचलण्याचं शासनाने एक धोरण घेतलेलं आहे. यामध्ये हा जो अध्यादेश आहे हा अध्यादेश देखील औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्याविरुद्ध लोक गेलेले आहेत न्यायालयामध्ये. यामध्ये त्या न्यायालयामधल्या निर्णयाला अधीन राहूनच ह्या अध्यादेशाची कारवाई होणार आहे. या अध्यादेशामुळे ओबीसीच्या आरक्षणावर निवडणूक लढणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार सदैव राहणार आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे महाराष्ट्राच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारी गोष्ट आहे असं म्हणलं तर काही कमी होणार नाही. आता येणाऱ्या काळामध्ये जवळपास 86 नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. जवळपास फेब्रुवारीमध्ये 85% निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातल्या होणार आहेत. या अध्यादेशाला जास्तीत जास्त ओबीसींच्या साठी योग्य बनवण्यासाठी एम्पिरिकल डेटावर काम होणं आवश्यक आहे. एम्पिरिकल डेटावर काम तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना सशक्तपणे करून एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी आपण निधी उपलब्ध आयोगाला करून दिला पाहिजे. या शासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी निधी आहे. प्रत्येक मोठ्या बलाढ्य मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठीशी घालण्यासाठी निधी आहे, पण या शासनाकडे ओबीसीच्या एम्पिरिकल डेटासाठी देण्यासाठी आयोगासाठी निधी नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या आयोगाला निधी आर्थिक 2000 मार्चपासून हा विषय भिजत घोंगडा आहे. या आयोगाला निधी पूर्वीच उपलब्ध करून दिला असता तर अशी वेळ आली नसती असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आता अधिवेशन समोर येत आहे. आयोगाला निधी उपलब्ध करून टाईम बाउंड प्रोग्राम राबवून अध्यादेशाच्या निर्णयाला सक्षमपणे राबवण्यासाठी एम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक आहे. दरवेळी जेव्हा एम्पिरिकल डेटाची विषय येतो तेव्हा केंद्राकडे बोट दाखवलं जातं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय हा केंद्राकडे बोट दाखवला जातो आणि त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या सरकारला माझा प्रश्न आहे, आपल्याला एम्पिरिकल डेटाची व्याख्या नेमकी माहीत आहे का? आपण सेन्सेस मागताय, एम्पिरिकल डेटा मागत नाही आहात. सेन्सेस जे आहे त्या सेन्सेसची व्याख्या आहे, इट इज अ प्रोसिजर ऑफ सिस्टमॅटिकली कॅल्क्युलेटिंग
and acquiring and recollecting information about members of given population. सेन्सिसची ही व्याख्या आहे आणि ही इम्पिरिकल डेटाची व्याख्या आहे ओरिजिनेटिंग इन ऑर बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्स. तर आपला जो अनुभव आहे त्या अनुभवावर बेस जो डेटा आपण कलेक्ट करणार आहोत, जो महाराष्ट्र शासनाशी महाराष्ट्राच्या जनतेशी निगडीत आहे, तो आहे इम्पिरिकल डेटा. आणि जो सेन्सस ते मागतायत तो 2013मध्ये काँग्रेसच्याच लोकांनी तो सेन्सस जाहीर न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या सेन्सेसचा या ओबीसी आरक्षणाशी संबंध लावणं, इम्पिरिकल डेटाशी संबंध लावणं हे पूर्णपणे चूक आहे आणि त्याच्यामुळे यामध्ये तीव्र निषेध. महाराष्ट्राच्या ओबीसी आरक्षणाच्या फेल्युअरनंतर अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सरफेसवर आल्या आहेत, ज्या मुख्य लोकप्रवाहामधल्या लोकांच्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं की महाराष्ट्र दुष्काळग्रस्त होता, जेव्हा आम्ही सरकारमध्ये काम करत होतो तेव्हा आम्ही पाणी शोधायला निघालो होतो. आणि आता या सरकारमध्ये इतकी अतिवृष्टी झालेली आहे की पाणी नको नको म्हणायची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर आणि सरकारवर आणि शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी कमी झालं किंवा जास्त झालं याचा परिणाम शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही. लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोकांचे रस्ते पुलं वाहून गेले आहेत, मोठ्या प्रमाणात धान्याचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात शासकीय इमारतीचं नुकसान झालेलं आहे. आणि या अतिवृष्टीच्या पाहणीसाठी सर्वात पहिल्यांदा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे विरोधी पक्ष नेते, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष, आम्ही स्वतः बांधावर गेलो, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी गेलो. जेव्हा आम्ही बांधावर गेलो तेव्हा शेतकऱ्यांनी हेच सांगितलं की आम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेची रक्कम वगळता कुठलीही रक्कम गेल्या 2 वर्षात मिळालेली नाही. कुठल्याही प्रकारचा पीक विमा हा न्याय्य प्रकारे शेतकऱ्यांना मिळालेला नाही. एवढंच नाही तर या अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा वेळोवेळी आम्ही आग्रह धरल्यानंतर मदत जाहीर झाली, पण ही मदत देखील अत्यंत तुटपुंजी आहे आणि ती सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटपर्यंत पोहोचलेली नाही. ही आज शेतकऱ्यांच्या आक्रोशाची सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या या परिस्थितीमध्ये लोकांची घरं वाहून गेली, मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज बिलाची सक्तीने वसुली हा अत्यंत गंभीर विषय. आजच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक तहसीलमध्ये निवेदन देण्याचा आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे. गरीब माणूस ज्याच्याकडे स्वतःच्या घरामध्ये पेटवायला एक बल्ब नाही त्याला 25-25, 30-30 हजाराची बिलं आलेली आहेत. आणि मोठे जी इंडस्ट्री 2-2 वर्ष बंद आहे त्यांना लाखो रुपयाची बिलं आलेली आहेत. आणि ज्या ठिकाणी वीज महिन्याला महिने गावामधली वीज बंद आहे तिथे लोकांना बिलं आलेली आहेत. आणि ही सक्तीची वसुली चालू असून त्या वसुलीच्या अगेन्स्ट लोकांचे लाईट कनेक्शन तोडण्याचं पाप हे सरकार करत आहे. आमचा जेव्हा काळ होता तेव्हा त्यांना सवलत देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि विजेची वसुली सक्तीची केली नव्हती. शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडले नव्हते, ग्रामीण भागातील जनतेचे कनेक्शन तोडले नव्हते. आत्ताच आपण जर बघितलं की नुकत्याच शाळा सुरू झाल्या तर सगळ्या शाळांना वीज बिलाच्या अभावी शाळांचे विजेचे कनेक्शन तोडून टाकले. म्हणजे एकीकडे तुम्ही विद्यादानाचं काम करण्यासाठी शाळा सुरू करताय, दुसरीकडे इलेक्ट्रिकल कनेक्शन तोडताय. त्यांच्या 2 विभागामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, कुठल्याही प्रकारचं संभाषण नाही हे स्पष्ट दिसत येत आहे. उलट विसंवाद आहे, कारण 3 पार्ट्यांचं हे 3 तिघाडा काम बिघाडा सरकार आहे आणि यांच्या विसंवादामुळे 2 विभागांमध्ये विसंवाद असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. आता आपण जर बघितलं एक महागाईवर मोर्चा काढत होते महाआघाडीचे सर्व घटक, महागाई कमी करा. केंद्र शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. इंधनावर उत्पादन करामध्ये 5 रुपयाची कपात ही केंद्र सरकारने केली. त्याच्यानंतर त्याचं स्वागत करून जवळपास 25 राज्यांनी इंधनावरील राज्याचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला, पण महाराष्ट्र शासनाने तो निर्णय अद्यापही घेतला नाही. मग यांच्या महागाईच्या मोर्चाला अर्थ काय? जे काय द्यायचे ते केंद्राच्या खिशातून द्या, आमच्या राज्याच्या खिशातले जे काही पैसे आहेत ते फक्त मंत्र्यांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जाण्यासाठी आहेत की काय, असा प्रश्न सामान्य माणूस विचारल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे. फक्त एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे प्रचंड चिघळलेलं आहे. त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की माझ्यासारख्या माणसाला त्यांच्याशी काय बोलावं हा प्रश्न पडतो. मी अनेक ठिकाणी आंदोलनाला भेट दिली, मी आंदोलनाविषयी सहानुभूती देखील व्यक्त केली. काही निर्णय राज्य शासनाला घेणे कठीण असेल तर संभाषणाने त्याच्यातून मार्ग निघू शकतात, पण त्याच्यासाठी संभाषण करायची गरज आहे. कोणी आंदोलन करतंय, कोणी उपोषण करतंय, कोणी काही
रस्त्यावर बसून एखाद्या गोष्टीची मागणी करते, शासनाला एवढा अहंकार झाला आहे की त्यांची दखलसुद्धा घेतली गेली नाही। या एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, यांचा दसरा निघाला, या एस.टी. कर्मचाऱ्यांना भेटायला कोणतेही आमदार खासदार गेले नाही। जेव्हा या एस.टी. कर्मचाऱ्यांना विचारण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले तेव्हा कुठे मंत्र्यांनी जाग घेऊन एस.टी. कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी दाखवली, पण या बोलण्याच्या तयारीत नकारात्मकतेपासूनच सुरुवात झाली। जो अजेंडा या सर्व पक्षांच्या वचननाम्यामध्ये आहे तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी यांना एवढा अडचण होण्याचं कारण काय? आम्ही सांगितलं होतं आम्ही ओबीसीला संरक्षण देऊ, आम्ही सांगितलं होतं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, आम्ही सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू। या महत्त्वाच्या 3 मुद्द्यावर आम्ही जो वचन दिलं होतं 2014 मध्ये सरकार येण्यासाठी, ते वचन आम्ही पूर्ण केलं आणि तात्काळ तसे निर्णय घेतले। या सरकारमध्ये असताना देखील यामध्ये निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये पूर्ण ताकद असताना देखील निर्णय घेतले नाही, याच्याबद्दल मला आणि महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य होत आहे। या सरकारने एकच गोष्ट केली आहे, वीज बिल वसुली बंद करा म्हणलं तर वीज बंद करून टाकलेली आहे। या सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करून टाकली आहे, जेणेकरून राज्याचा अनुशेष जिथे असतो तिथे विकासाला गती मिळते, तेही बंद करून टाकले। ज्या सुंदर योजना आमच्या सरकारने सुरू केल्या होत्या त्या योजनांना पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये वॉटर ग्रीड ही अत्यंत महत्त्वाकांक्षी मराठवाड्याची योजना ती बंद केली। जलयुक्त शिवारसारखी लोकप्रिय असणारी जनहिताची योजना ती रखडवून टाकली। थेट निवडणूक सरपंचांची होत होती ते निर्णय रद्द केला। ऑनलाईन शिक्षक बदल्या अत्यंत चांगला निर्णय, कोर्टाने त्याचं कौतुक केलंय, हा निर्णय रद्द केला। या सरकारमध्ये योजना सर्व बंद होत आहेत पण भ्रष्टाचार मात्र जोरात चालू आहे। मंत्रालय बंद राहत आहे पण दुकानदारी मात्र जोरात चालू आहे। या सरकारच्या या सगळ्या वागण्याकडे आणि त्याचबरोबर आज जर आपण बघितलं की महाराष्ट्रातील प्रमुख जी पद आहे, एखाद्या मंत्रालयाकडे बघताना आपण म्हणतो या मंत्रालयामधला मुख्यमंत्री पद महत्त्वाचं आहे, त्याच्या खालोखाल या राज्याला सुरक्षित करणारं गृहमंत्री पद हे महत्त्वाचं आहे। पण जर या राज्यामधले मंत्री हे स्वतःच व्यभिचार आणि भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतील, हे स्वतःच स्वच्छ असं यांचं वर्तन नसेल तर जनतेने कोणाकडे बघायचं आणि जनतेने कुणाकडून अपेक्षा करायचा असा प्रश्न पडतो। त्यामुळे माझी अपेक्षा आहे की या सरकारकडनं आता लोकांना अपेक्षा राहिलेली नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोक सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही, पण तरीही तुम्ही ज्या खुर्चीवर विराजमान आहात त्या खुर्चीवरून लोकांना दिलेला शब्द पाळणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे। तुम्ही नाही पाळलात तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे तीव्र आंदोलन करून आमच्या जनतेच्या आवाजात आवाज मिसळून आमच्या सगळ्या मागण्या जनतेच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सदैव संघर्ष करू, हा आमचा निर्णय आहे। आणि या संघर्षामध्ये आता महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर रान उठवून सरकारकडून जनहिताचे निर्णय मंजूर करणे हे आमचे आजचे महत्त्वाचं आमचं एक जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी पाऊल आहे। धन्यवाद। आपण आता काय विचारायचं? एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो कुठेतरी चिघळत असं वाटतंय का? कारण परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, शाई फेकण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, रस्त्यावर ते झोपले, पोलिसांनी त्यांना गाडीत टाकलं, काय एकंदरीत तुमची प्रतिक्रिया? हा संप चिघळलेला आहे, चिघळतोय का नाही, हा चिघळलेला आहे। जेव्हा एखादा संघटना आंदोलन करते तेव्हा त्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य करता येतात असं नाही, पण त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे। मी स्वतः ग्रामीण विकास मंत्री राहिले, सगळ्यात जास्त संघटना ग्रामीण विकास मंत्रालयाला असतात। आरोग्य सेवकांची संघटना असेल, सरपंचांची संघटना असेल, शिक्षकांची संघटना असेल, वेगवेगळ्या अभियंत्यांची संघटना असेल, या सगळ्यांशी वेळोवेळी भेट देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही निर्णय घेतले। मी महिला बालकल्याण मंत्री असताना अंगणवाडी सेविकांचा संप खूप गाजला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीसाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, प्रत्यक्षात काय करता येणं शक्य याच्यावर चर्चा केली। त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात। या सरकारने चर्चा करायला खूप विलंब लावल्यामुळे हा संप चिघळला असं माझं मत आहे। असा वारंवार आरोप केला जातोय की एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन भाजप पेटवतोय, त्यामुळे वाद चिघळत चाललाय। जर सरकारने योग्य निर्णय घेतले तर कोणतेही आंदोलन पेटू शकत नाही, कारण जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आंदोलन पेटवणाऱ्यांनी तो प्रयत्न केला पण तो फेल झाला नाही, कारण सरकारची भूमिका ही सकारात्मक होती। अनिल परब म्हणतात पोळी भाजावी पण पोळी जळणार नाही याची सुद्धा खातरजमा करावी। चांगलं म्हणतायत ते, आता जळू नये पोळी याची खातरजमा करायला पाहिजे। महाविकास आघाडीकडे ओबीसी नेते करणारे नेते त्यांचं मत आहे की
एम्पिरिकल डाटा आपल्या कार्यकाळामध्ये सरकार होतं त्यावेळेस दिला गेला नाही, त्याबाबत गांभीर्यपूर्वक गोष्टी नाही, आणि आता मग आरोप प्रत्यारोप ते फक्त क्लेम केले जातात. इम्पेरिकल डाटा आमच्या सरकारमध्ये आम्ही मागणी केली आणि नाही दिला. हेच उत्तर आहे की आमचं केंद्र सरकार हे कोणत्याही सरकारविषयी बायस नाही. त्यांनी आम्हाला जे उत्तर दिलं तेच या सरकारला दिलं. तेव्हा आम्ही जर आम्हाला तो तेवढा वेळ मिळाला असता तर त्यावेळी आम्ही इम्पेरिकल डेटा स्वतः निर्माण करून आतापर्यंत तो विषय म्हणजे हातामोकळा केला असता. पण यांनी ते केलेलं नाही. यांनी तारखा घेण्यामध्ये वेळ घालवला. यांनी जर बजेट देऊन मागासवर्गीय आयोगाला इम्पेरिकल डेटा कलेक्ट करून आपल्या राज्यापुरता निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असताना ते घेतलं नाही, हे चुकीचं आहे. आणि आता हे लोकांपर्यंत सत्य गेलेलं आहे. 29 तारखेला महाविकास आघाडीला 2 वर्ष पूर्ण होती, परंतु आज 28 तारखेला आजच्या पहाटेच्या शपथविधीला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जी शपथविधी घेतली त्याला बरोबर आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल तुमची काय? याबद्दल माझी काही प्रतिक्रिया नाही. मला वाटतं याबद्दल दोघांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या पुरेशा आहेत. 2 वर्ष पूर्ण होत आहेत, अनेक वर्ष आणखी पूर्ण होतील, त्याच्यात काय. काही राज्याचे प्रश्न होते. आपण गेल्या काही दिवसात बघितलं बावनकुळेंना तिकीट मिळालं आहे, विनोद तावडेंना जनरल सेक्रेटरी मंत्र्यांची नियुक्ती झाली. मला जनरली हा शब्द आवडत नाही पुन्हा आपल्याला, म्हणजे कोर्स करेक्शन हा शब्द वापरतो. कोर्स करेक्शन सुरू आहे का भाजपमध्ये? हे पहा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक संघटनेची आपली एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज विनोदजी तावडे यांना महामंत्रीपद दिलं, केंद्रीय महामंत्रीपद दिलं, याचं मला आनंद आहे. मी त्यांचं अभिनंदन केलंही आहे आणि त्यांचा अनुभव आहे. ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या राज्याच्या प्रमुख भूमिका निभावलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना ते पद दिलं तर त्याच्यामध्ये नक्की संघटनेमध्ये ताकद देण्याचं ते काम करतील. आता बरेच महामंत्रींनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, केंद्रीय मंत्री झालेत बरेच महामंत्री, आणि त्यामुळे ते चेंजेस झालेले आहेत, ते शफलिंग तिथेही झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राला हा सन्मान मिळाला. करेक्शन ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सदैव चालू असते. आपण स्वतः ते करेक्शन करतो, वजन वाढलं तर कमी करतो, कमी झालं तर वाढवतो. माणसाला करेक्शन सतत केलं तर माणूस परफेक्शनकडे जातो. सो आय थिंक करेक्शन इज इनएव्हिटेबल टू गो टू परफेक्शन. काही तुम्ही बुलढाण्यात असं पण म्हटलं होतं की मतासाठी तुम्ही कधी झुकणार नाही. बुलढाण्याचं माझं भाषण आहे ते. बुलढाण्याची अफाट सभा, म्हणजे खरं तर थँक्यू, बातम्या काही लागू, त्या सभेचा आकडा जर आपण बघितला तर मोठी अत्यंत भव्य सभा होती. तिथल्या एका आमच्या नेत्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम होता. माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही भाषणं केली, त्याला उत्तरादाखल मी काही बोलले. ते एक उत्तम वक्ता असून आपल्या जनतेशी संवाद साधण्याचा ती माझी स्टाईल आहे आणि ती काही बदलणार नाही आहे. त्याचा 24 तासांनी बातमी होते, ही खदखद असते, ती खदखद नसते जे मी बोलते. बातमी 24 तासांनी झाली, त्यामुळे त्याचा अर्थ काही फार गंभीर्याने घ्यायची गरज नाही. मला काय म्हणायचं होतं ते मी तिथे म्हणले, त्या लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवल्या, ते विषय संपलाय तिथे. त्या माझ्या भाषणाच्या 24 तासानंतर विनोदजींचं डिक्लेअर झालंय. माझ्या भाषणाच्या 24 तासानंतर बावनकुळेजींचं डिक्लेअर झालंय. मला जर भविष्य कळतं असं तुमचं म्हणणं असेल तर त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करते. तुम्हाला अपेक्षा आहे की प्रत्येकदा आमदारकी विधान परिषदेच्या मागच्या 2 या का परत पब्लिकमध्येच तुम्हाला विधानसभा लागते? मला आता कशाचीच अपेक्षा नाही, कारण मला आधीही अपेक्षा नव्हती. मी कधीही असं म्हटलं नाही की माझी काही अपेक्षा आहे. माझी पब्लिक हे माझ्यासाठी एक प्लस पॉईंट माझा आहे. आजही माझं आपण जर पाहिलं की माझे मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापासून जर दौरे आपण पाहिले की एक सदैव असा आरोप होता पंकजा मुंडे घरात बसल्या, ते कोविडमुळे मी घरात होते, कारण लोकांची मला काळजी आहे. ज्या पद्धतीची गर्दी कार्यक्रमांना होते तर त्या लोकांना काही इजा होऊ नये हे माझं दायित्व आहे. आणि आता जर आपण पाहिलं की नाशिक, नगर, पुणे, बीड, बुलढाणा माझे दौरे महाराष्ट्रभर चालू आहेत आणि मी माझं काम करते. त्यामुळे मला वाटत नाही की कोणत्या पदाने माझा त्या जीवनावर किंवा त्या पब्लिक इमेज आणि पॉप्युलरिटीवर परिणाम होईल. कांग्रेस नेता मनीष तिवारी की बुक एक आ रही है जिसमें उन्होंने मुंबई में जो 26 जगह हमला हुआ था उसका उल्लेख किया है और उस समय उन्होंने बताया कि जिस तरह पाकिस्तान पे एक्शन नहीं लिया गया था कहीं ना कहीं मनमोहन सरकार की एक कमजोरी थी और जिस तरह रिप्लाई किया उस तरह नहीं किया. इस तरह का खुलासा तो कांग्रेस के नेता आप कर रहे हैं, आपकी क्या प्रतिक्रिया है? एक्चुअली मैंने कुछ देखी नहीं प्रतिक्रिया है, क्या बात कर रहे हैं. पर 26/11 का जो हमला हमारे ऊपर हुआ है ये बहुत बड़ी दुख भरी बात है. मैंने अपने बहुत सारे मेरे
जो मित्र परिवार है उनको उसमें खोया है। तो ये गंभीर बात है और इसमें अभी आरोप प्रत्यारोप की कोई गुंजाइश होनी नहीं चाहिए, क्योंकि ये हमारे देश की बात है और जब देश की बात होती है तो सारे पार्टीज के सवाल जवाब एक ही तरफ जाने चाहिए, देश हित के तरफ, तो आपस में लड़ने की कोई बात नहीं। उनका ये कहना था कि मोदी जी की सरकार जो है वो कहीं ना कहीं ज्यादा सक्षम है पाकिस्तान से निपटने के लिए, इस तरह का उल्लेख उन्होंने किया। मैं ये ज़रूर कहूँगी कि मोदी जी की सरकार आतंकवाद से निपटने में बहुत ज़्यादा सक्षम है और मोदी जी की सरकार में आज तक सुरक्षा ज़्यादा से ज़्यादा लोगों को महसूस हो रही है। ये बहुत अहम बात है और वो मैं उनसे सहमत हूँ। किसानों का मुद्दा मैम, प्रधानमंत्री ने अनाउंसमेंट करके 3 कृषि कानून को वापस लेने के लिए ऐलान तो किया है, लेकिन किसान अभी भी आंदोलन पे अड़े हुए हैं। किसानों से आपका भी काफी लगाव है, आपकी भी बातचीत होती रहती है, लेकिन आंदोलन किसान खत्म नहीं कर रहे हैं, आप क्या कहेंगे? देखिए, ये जो किसानों का आंदोलन है विशिष्ट एरिया में चल रहा है। मोदी जी ने निर्णय ले लिया है और अभी अधिवेशन में इस बारे में चर्चा होगी तो उसका उत्तर उनकी तरफ से जो आएगा वो बहुत ही ज़्यादा अच्छा रहेगा। मैं उसके पहले बात ना करूँ तो सही। वारंवार ही आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होते की भाजपमध्ये जेव्हा ज्या विधान परिषदांच्या निवडणुका आल्या तिथे संधी बाहेरून आलेल्या नेत्यांना जास्त दिली जाते। आज विधान परिषदेमध्ये जवळजवळ 41 आमदार हे बाहेरच्या पक्षातून आले, त्यापेक्षा पक्षातल्या नेत्यांना संधी दिली पाहिजे अशी चर्चा सुरू आहे। तर क्या होतं कोणाची चर्चा अशी सुरू आहे? वर्तुळात सुरू आहे चर्चा की बाहेर आलेल्या तिकीट दिली जाते। ठीक आहे, या चर्चेला आम्ही गंभीरतेने घेऊ, भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व नेते। 2 साल पूरे हो रहे सरकार के, क्या कहना चाहेंगे कि कई मंत्रियों को भ्रष्टाचार के आरोप आपको उनकी पार्टी की तरफ से लगता है, तो इसके कार्यकाल को किस तरह? 2 साल पूरे हुए हैं राज्य सरकार के बारे में, 2 साल पूरे हो रहे राज्य सरकार को, और मैं यही कहूँगी कि ये बहुत सारे अपेक्षाओं का भंग हुआ है। जिस तरीके से जनता देख रही थी कि इतने अनुभवी लोग, जैसे देखा जाए तो राष्ट्रवादी के सर्वेसर्वा इतने अनुभवी है, खुद शिवसेना के सर्वेसर्वा मुख्यमंत्री पद पर विराजमान है, कांग्रेस जैसी पार्टी उनके साथ है, तो ये एक अजीब सा गठबंधन जो हुआ था उससे कुछ अच्छा प्रयास करके कुछ जनता के लिए अच्छा हो, ऐसा अपेक्षा लोगों के मन में थी जो पूरी नहीं हुई है। मैं एक महिला नेता के तौर पर कहूँगी कि महिलाओं के बारे में बहुत सारी घटनाएं हैं जो बहुत अपनी जो महाराष्ट्र की गरिमा को कम करने वाली घटनाएं हुई हैं। महिलाओं के अत्याचार बढ़े हैं, किसानों के प्रश्नों पर कोई उत्तर नहीं ढूंढा गया है, आरक्षणों के मुद्दों में यही हाल है। तो मैं कहती हूँ कि 2 साल में अगर एक मार्कशीट पे साइन करना हो किसी को तो जनता इस सरकार को पास नहीं करेगी। 26 नोव्हेंबरला रत्नागिरीमध्ये ओबीसींचा जनमोर्चा आहे, ओबीसी समाजाचा जनमोर्चा, आक्रोश मोर्चा त्यांच्याकडून काढण्यात येणार आहे, आंदोलन ते घेत आहेत, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? रत्नागिरीमध्ये कोण करते? आय एम सॉरी, ऐकून प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होते। येत्या काळामध्ये ओबीसी समाज आणखी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरताना पाहायला मिळेल। ओबीसी आंदोलन जेही करतात त्या सगळ्या आंदोलनामध्ये तथ्यच आहे, कारण मी सांगितलं की ओबीसी आरक्षणावर टांगती तलवार आहे। फक्त सर्व ओबीसी आंदोलकांना मी प्रकाश अण्णांनाही शुभेच्छा देते। सर्व ओबीसी आंदोलकांना माझं एवढंच म्हणणं आहे की या आंदोलनामध्ये एक सुसूत्रता आणण्याची गरज आहे, जी आम्ही बऱ्यापैकी आणू शकलो। सगळे वेगवेगळे आंदोलन न करता सर्वांनी एकत्र राजकीय जोडे बाजूला ठेवून जर आंदोलन केलं तर यश येईल, जे आम्ही करून पाहिलं आणि त्याच्यामुळे अध्यादेश निघाला आहे। आणि असंच ओबीसीचं प्रेशर कायम राहिलं तर ओबीसी आरक्षण संरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही। लास्ट क्वेश्चन, एक महिलेला स्थान द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याची जी जाती आरक्षण आहे ते साधारण पुढच्या महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे, डिसेंबरमध्ये होईल अशी चर्चा आहे। त्यावेळेला असं वाटतंय का आरक्षण की ओबीसीचं आरक्षण पडेल, आणि नाही पडलं तर मग तुमची भूमिका काय असणार आहे? कारण अजून बाकीच्या गोष्टी काहीच होताना दिसत नाही। ओबीसीचं आरक्षण पडलंच पाहिजे, कारण अध्यादेशाप्रमाणे पडलं पाहिजे आणि तो अध्यादेश टिकला पाहिजे। आणि अध्यादेश कोर्टामध्ये जर कोणी गेलं असेल तर ते सरकारने स्वतःची भूमिका अत्यंत गंभीरपणे मांडली पाहिजे। त्यामुळे अध्यादेशावर आपल्याला टांगती तलवार काढता येईल। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, याच्यावर आम्ही थांबतो।